ओम श्री गणेशाय नमः. संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका उसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली. म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना 25-30 उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असताना वाटेत खेळणारी मुलं त्यांना विचारू लागली, तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो? ते म्हणाले, बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू, हा ऊस घे. गुंडू, हा तुला घे. धोंडू, हा घे तू. हा तू घे, हा तू घे, असे म्हणत तुकोबा ज्यावेळी त्यांच्या घरी पोहोचले त्यावेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागवली. आपल्याला मिळालेल्या सर्व ऊस लोकांच्या मुलाला देऊन आपल्या मुलाला काही आणले नाही, म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो ऊसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. त्यावेळी त्याचे 3 तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि 2 तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, आवळे, किती ग धोरणी तू. आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला तो तुझा आणि खाली जे पडले त्यातील एक माझा आणि दुसरा मुलांचा. ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चाताप झाला. हे विश्वशी माझे घर असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधी केला नाही.